मी मोहिनी पवार. माझ्या यूट्यूब चॅनल फूड ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे अंडा मसाला. तर चला आपण साहित्यामध्ये इथे मी 6 अंडे घेतलेली आहे शिजून, त्याला मधून मी कट केलेले आहे. इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं. हे वाटण अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे. इथे मी 2 टमॅटोची प्युरी केलेली आहे. इथे मिरची पावडर, धने जिरे पूड, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि 1 चमचा आमचा घरगुती मसाला. चला आपण कृती करूया. कृतीसाठी हे बघा मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि हे कांदा भाजून घेणार आहोत. कांद्याला आपल्याला गुलाबी होईपर्यंत फ्राय करायचं आहे. बघा कांदा आपला इथे फ्राय करून झालेला आहे. कांदा फ्राय करून आता इथे आपण हे हिरवं वाटण त्याच्यामध्ये घालून घेऊया. दोन मिनिटं फ्राय करून घ्यायचे. कलर चेंज झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये ही टमॅटोची प्युरी घालून घेऊया. आपण याच्यामध्ये पावडर मसाले घालणार आहोत. सगळे पावडर मसाले मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये. तेल सेपरेट होईपर्यंत याला आपण परतून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही तेल आता आपल्याला सेपरेट व्हायला लागलेलं. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत थोडंसं. उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण अंडे घालून घेणार आहोत. चांगले परतून घ्यायचे. आपल्याला हे मिश्रण पूर्ण सुक्क
करायचे आणि मग त्याच्यामध्ये परत थोडंसं पाणी घालून त्याला शेतीतून काढायचे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अंडी फ्राय करून सुद्धा टाकू शकता, त्यानेही चांगली चव लागते. हलक्या हाताने करायचं, मग अंडी शिजतील आपली. हे बघा तयार आहे आपला अंडा मसाला. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्हाला कुठची रेसिपी हवी असेल ती मला कमेंट बॉक्स